धनुराशीवाल्यांनो, पुढचे काही दिवस साधे दिसतील, पण त्यामागे लपलेले संकेत तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवस शांतपणे वाट पाहत होता, त्याच गोष्टी अचानक वेग घेऊ शकतात. काही भेटी, काही निर्णय आणि काही अनपेक्षित घडामोडी तुमच्या आयुष्यात अशी वळणं आणू शकतात, ज्याचा तुम्ही कदाचित विचारही केला नसेल. हा काळ फक्त बदलांचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय सुरू होण्याची चाहूल देणारा ठरू शकतो. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकते. धनुराशीचं भाग्य जोरात फिरणार. ज्यांनी थांबवलं तेच मागे पडणार. धनुराशीवाल्यांसाठी येणारा काळ अनेक अनपेक्षित बदल घेऊन येऊ शकतो. काही दिवसांपासून मनात अडकलेली कामे, सतत पुढे ढकललेले निर्णय आणि वारंवार आलेले अडथळे आता हळूहळू दूर होताना दिसू शकतात. ज्यावेळी तुम्हाला वाटत होतं की मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही, त्याच मेहनतीचा परिणाम अचानक तुमच्या बाजूने वळताना दिसू शकतो. तुमच्या कामाकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल आणि तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाऊ शकते. नवीन ओळखी, नवीन संधी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक वेळा तुम्ही शांत राहून परिस्थिती स्वीकारली असेल, पण आता तुमच्या संयमाचं रूपांतर प्रगतीत होण्याचे संकेत दिसू शकतात. आर्थिक बाबतीतही एखादी चांगली बातमी मिळू शकते. रखडलेले पैसे, अपूर्ण व्यवहार किंवा थांबलेली योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्येही बदल जाणू शकतात. जे लोक दूर गेले होते ते पुन्हा संपर्क साधू शकतात. तुमच्या आयुष्यात तुमची किंमत कमी समजणारे लोक आता तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होऊ शकतात. या काळात घेतलेले निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेतले तर पुढचा मार्ग अधिक मजबूत होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हीच तुमची खरी ताकद ठरू शकते. कारण काही वेळा भाग्य बदलण्याआधी परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलण्याआधी माणसाची वेळ बदलते. धनुराशीवाल्यांसाठी अशीच काहीतरी वेगळी सुरुवात आता जवळ येत असल्याचे संकेत दिसत आहेत. येत्या काळात तुमच्या विचारसरणीत आणि काम करण्याच्या पद्धतीत एक वेगळी स्पष्टता दिसू शकते. आधी ज्या गोष्टींबाबत संभ्रम होता, त्याच गोष्टींबाबत आता योग्य दिशा मिळू शकते. काही धनुराशीचे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करतील, तर काही जण आधीच सुरू असलेल्या कामात मोठे बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या बदलांमुळे सुरुवातीला थोडं दडपण जाणू शकतं, पण पुढे त्याच गोष्टी प्रगतीचं कारण बनू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांकडे लोक गंभीरपणे पाहू शकतात. आधी दुर्लक्ष झालेल्या तुमच्या मतांना आता महत्त्व मिळू शकतं. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. या जबाबदाऱ्यांमुळे कामाचं प्रमाण वाढू शकतं, पण त्याचसोबत तुमची ओळखही अधिक मजबूत होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना अचानक योग्य व्यक्तीच्या मदतीमुळे पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊ शकते. घरातील वातावरणातही सकारात्मक बदल जाणू शकतात. कुटुंबात एखाद्या विषयावर सुरू असलेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला या काळात उपयोगी ठरू शकतो. काही धनुराशीच्या लोकांना घराशी संबंधित एखादी नवीन योजना सुचू शकते. घरात शुभ कामांची चर्चा किंवा आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. या काळात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं ठरेल, कारण काही संधी अशा स्वरूपात समोर येऊ शकतात, ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील, पण त्यामागे मोठी प्रगती दडलेली असू शकते. तुमच्याकडून केलेल्या छोट्या प्रयत्नांचं मोठ्या परिणामांमध्ये रूपांतर होण्याचे संकेत दिसत आहेत. काही लोकांना अचानक प्रवासाची संधी मिळू शकते आणि हा प्रवास फक्त जागा बदलण्यापुरता न राहता विचारांमध्येही बदल घडू शकतो. जी गोष्ट आतापर्यंत फक्त स्वप्न वाटत होती, ती आता हळूहळू वास्तवाच्या जवळ येऊ शकते. वेळेचं महत्त्व ओळखून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकतात आणि पुढे येणाऱ्या काळात तुमच्या नावाची वेगळी ओळख निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही धनुराशीच्या लोकांसाठी येणारा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा ठरू शकतो. अनेक वेळा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःच्या इच्छा आणि ध्येय मागे राहतात. पण आता मनात दडलेले विचार पुन्हा जागे होऊ शकतात. एखादी जुनी आवड, अपूर्ण राहिलेलं काम किंवा पूर्वी सोडून दिलेला विचार पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ शकतो. विशेष म्हणजे यावेळी त्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असू शकतो. शिक्षण, कौशल्य किंवा नवीन गोष्टी शिकण्याशी संबंधित बाबींमध्येही चांगले संकेत दिसत आहेत. काही जण एखादा नवीन कोर्स, नवीन कामाची पद्धत किंवा वेगळं कौशल्य शिकण्याचा विचार करू शकतात. सुरुवातीला छोटा वाटणारा हा निर्णय
पुढच्या काळात मोठा फायदा देऊ शकतो. काळानुसार स्वतःमध्ये बदल करणाऱ्या लोकांसाठी हा टप्पा विशेष लाभदायक ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रातही तुमचा प्रभाव वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या बोलण्याकडे आणि निर्णयांकडे लोक वेगळ्या नजरेने पाहू शकतात. काही ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिलं जाऊ शकतं. तुमच्याशी जोडलेले काही लोक तुमच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या अनुभवातून दुसऱ्यांना मदत करण्याची संधी मिळू शकते आणि यामुळे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसू शकतं. वेळोवेळी जीवन काही अशा परिस्थिती समोर आणतं जिथे संयम आणि समजूतदारपणा हेच सर्वात मोठं शस्त्र ठरतं. तुमच्यासाठीही अशा काही घटना घडू शकतात ज्या लगेच समजणार नाहीत, पण पुढे जाऊन त्यामागचा अर्थ स्पष्ट होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट ताबडतोब घडत नाही. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच आकार घेतात. त्या योग्य वेळेची चाहूल आता तुमच्या आयुष्यात जाणू शकते. तसेच काही धनुराशीच्या लोकांच्या मनात स्वतःचं काहीतरी वेगळं निर्माण करण्याची इच्छा वाढू शकते. स्वतःच्या नावाने काम उभं करणं, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणं किंवा स्वतःची ओळख तयार करणं अशा गोष्टींचे विचार मनात येऊ शकतात. या विचारांकडे दुर्लक्ष न करता त्यावर शांतपणे काम केल्यास येणारा काळ तुमच्यासाठी केवळ बदलांचा नाही तर स्वतःची वेगळी छाप निर्माण करण्याचा काळ ठरू शकतो. आगामी दिवसांमध्ये काही धनुराशीच्या लोकांना जीवनातील लहान गोष्टींचं महत्त्व अधिक जाणू शकतं. अनेकदा मोठ्या यशाच्या मागे धावताना छोट्या संधी दुर्लक्षित होतात, पण आता अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनही मोठे परिणाम मिळू शकतात. एखाद्या साध्या भेटीतून, अचानक झालेल्या संभाषणातून किंवा अनपेक्षित ओळखीतून पुढील काळासाठी महत्त्वाचा मार्ग तयार होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे फक्त वरवर न पाहता तिच्या मागील शक्यता समजून घेण्याचा काळ असू शकतो. तुमच्या वेळेचं नियोजन आणि शिस्त या दोन गोष्टी आता विशेष परिणाम दाखवू शकतात. पूर्वी एखादं काम पुढे ढकलण्याची सवय असेल तर आता परिस्थिती तुम्हाला अधिक जबाबदार बनवू शकते. दिवसातील छोट्या सवयींमध्ये केलेला बदलही मोठ्या स्वरूपात फायदा देऊ शकतो. काही लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात नवीन नियम तयार करण्याची प्रेरणा मिळू शकते आणि हे नियम पुढे जाऊन तुमच्या प्रगतीचा मजबूत पाया बनू शकतात. मनाच्या पातळीवरही काही बदल घडू शकतात. ज्या गोष्टी आधी खूप त्रासदायक वाटत होत्या त्याच गोष्टींकडे आता शांतपणे पाहण्याची क्षमता वाढू शकते. एखाद्या जुन्या प्रसंगाचं ओझं मनात असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा विचार निर्माण होऊ शकतो. पुढे जाण्यासाठी काही जुन्या भावना मागे सोडाव्या लागतात आणि त्याची सुरुवात आता होऊ शकते. त्यामुळे मन हलकं झाल्यासारखं वाटण्याचे संकेत आहेत. काही धनुराशीच्या लोकांसाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल करण्याचा हा काळ ठरू शकतो. बोलण्याची पद्धत, लोकांशी वागणं किंवा निर्णय घेण्याची शैली यात सकारात्मक बदल दिसू शकतात. अनेकदा माणूस स्वतःमध्ये झालेला बदल लगेच ओळखत नाही, पण आजूबाजूचे लोक तो बदल सर्वात आधी अनुभवतात. तुमच्या बाबतही असंच काहीसं घडू शकतं. येत्या काळात तुमच्या आयुष्यात काही दारे अशी उघडू शकतात ज्यांचा तुम्ही फारसा विचारही केला नसेल. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही संधी शांतपणे आयुष्यात प्रवेश करतात आणि पुढे मोठा परिणाम घडवतात. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या आसपास घडणाऱ्या छोट्या बदलांकडे लक्ष देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या आयुष्याच्या पुढच्या अध्यायात काही वेगळे अनुभव, नवीन शिकवण आणि स्वतःला अधिक मजबूत बनवणारे क्षण तुमची वाट पाहत असण्याची शक्यता दिसत आहे. धनुराशीच्या काही लोकांसाठी पुढील काळ हा निर्णय क्षमता अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. आतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये इतरांच्या मतांवर अवलंबून राहण्याची सवय असेल तर आता स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवण्याची भावना वाढू शकते. तुमच्या मनात आधीपासून असलेल्या काही कल्पना अचानक अधिक स्पष्ट दिसू शकतात. कोणत्या दिशेने पुढे जायचं, कोणत्या गोष्टीपासून अंतर ठेवायचं आणि कोणत्या संधी स्वीकारायच्या याबद्दल मन अधिक स्थिर होण्याचे संकेत आहेत. या काळात काही लोकांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव नव्या पद्धतीने होऊ शकते. अनेकदा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप ताकद असते, पण योग्य परिस्थिती मिळेपर्यंत ती दिसून येत नाही. तुमच्यासाठीही काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतील. आधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता प्रयत्नांच्या जोरावर शक्य वाटू लागू शकतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही काही बदल दिसू शकतात. काही संबंध अधिक मजबूत होऊ शकतात, तर काही नाती आपोआप अंतरावर जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त एखादी शिकवण देण्यासाठी येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही लोकांना त्यांच्या वागण्यावरून अधिक स्पष्टपणे ओळखू शकता. कोण तुमच्या प्रगतीवर आनंदी आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार जवळ आहे याची जाणीव होण्याचे संकेत दिसतात. आर्थिक बाबतीत काही धनुराशीचे लोक नवीन पद्धतीने विचार करू शकतात.
खर्च, बचत किंवा भविष्यातील नियोजन याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एखादी छोटी योजना किंवा छोटा प्रयत्न पुढे जाऊन चांगला फायदा देऊ शकतो. काही लोकांना अतिरिक्त काम, वेगळा उत्पन्नाचा मार्ग किंवा नवीन कल्पना सुचू शकते. त्याकडे शांतपणे लक्ष दिल्यास भविष्यात स्थिरता वाढण्यास मदत होऊ शकते. तुमच्या आयुष्यात येणारा पुढचा टप्पा फक्त बाहेरील बदलांचा नसेल, तर आतून मजबूत होण्याचा असू शकतो. अनेक वेळा सर्वात मोठा विजय हा इतरांवर नसतो, तो स्वतःच्या भीतीवर आणि शंकांवर असतो. तुमच्यातील काही जुन्या मर्यादा आता तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची ऊर्जा या काळात अधिक जाणवू शकते. धनु राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात पुढे येणारा काळ हा अनुभवांमधून घडणाऱ्या बदलांचा ठरू शकतो. अनेक वेळा आयुष्य आपल्याला थेट उत्तर देत नाही, पण परिस्थितीच्या माध्यमातून दिशा दाखवतं. आता तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्यांचा मोठा अर्थ समोर येऊ शकतो. अचानक आलेल्या एखाद्या संधीमुळे किंवा एखाद्या व्यक्तीशी झालेल्या संवादामुळे तुमच्या विचारांचा मार्ग पूर्णपणे बदलू शकतो. काही धनुराशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची भावना अधिक वाढू शकते. ज्या ठिकाणी आधी तुम्ही शांतपणे मागे राहून काम करत होता, तिथे आता पुढाकार घेण्याची वेळ येऊ शकते. लोकांना एकत्र आणणं, योग्य मार्ग दाखवणं किंवा महत्त्वाच्या प्रसंगी ठाम निर्णय घेणं अशा गोष्टी तुमच्याकडून सहज घडू शकतात. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास वाढल्यामुळे काही लोक तुमच्याकडे प्रेरणादायी नजरेने पाहू शकतात. या काळात तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. एखादं अधुरं स्वप्न, अर्धवट राहिलेली योजना किंवा पूर्वी वेळ न मिळाल्यामुळे थांबलेला प्रयत्न पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे यावेळी तुमच्याकडे आधीपेक्षा अधिक अनुभव आणि समज असू शकते. त्यामुळे पूर्वी झालेल्या चुका टाळून अधिक मजबूत पद्धतीने पुढे जाण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. मानसिक पातळीवरही काही वेगळे बदल जाणू शकतात. तुमच्या मनात शांततेची गरज अधिक वाढू शकते. सतत गोंधळात राहण्यापेक्षा काही वेळ स्वतःसाठी काढण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. स्वतःशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडू शकतात. कधी-कधी बाहेरचा आवाज कमी झाला की मनातील खरा आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि हा काळ तसाच काहीसा ठरू शकतो. आयुष्याचा पुढचा टप्पा तुमच्यासाठी केवळ यश किंवा प्रगतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात येणारे काही क्षण असे असू शकतात जे नंतर मागे वळून पाहताना विशेष महत्त्वाचे वाटतील. काही नवीन सुरुवाती, काही अनपेक्षित वळणं आणि काही मनाला बळ देणारे अनुभव तुमच्या मार्गावर उभे असण्याची शक्यता दिसत आहे. धनु राशीच्या लोकांसाठी पुढे येणारा काळ काही अनपेक्षित शिकवणी आणि नवीन अनुभवांनी भरलेला असू शकतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्या त्या क्षणी समजत नाहीत, पण पुढे जाऊन त्याच गोष्टी मोठ्या बदलांची सुरुवात ठरतात. तुमच्याही आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तीच पुढे तुमच्या विचारसरणीत आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा फरक निर्माण करू शकते. या काळात तुमच्यामध्ये निरीक्षण करण्याची क्षमता अधिक वाढू शकते. आधी जे फक्त वरवर दिसत होतं, त्या मागचा खरा अर्थ आता समजू शकतो. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे तुमचं लक्ष अधिक जाऊ शकतं. त्यामुळे कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून योग्य अंतर ठेवायचं याचा अंदाज अधिक स्पष्ट होऊ शकतो. हा अनुभव भविष्यात चुकीचे निर्णय टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. काही धनुराशीच्या लोकांना स्वतःच्या वेळेचं आणि ऊर्जेचं महत्त्व नव्याने समजू शकतं. प्रत्येक गोष्टीत स्वतःला गुंतवण्यापेक्षा आता कोणत्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं याबद्दल अधिक जागरूकता येऊ शकते. यामुळे तुमचं लक्ष विखुरण्याऐवजी एका ठराविक ध्येयावर केंद्रित राहण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या योजनेची तयारी हळूहळू सुरू होऊ शकते आणि त्याचे परिणाम लगेच दिसले नाही तरी पुढे त्याचा फायदा जाणू शकतो. काही प्रसंगी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. ही संधी नेहमी मोठ्या स्वरूपातच येईल असं नाही. कधी-कधी छोट्या प्रसंगामध्येही माणूस स्वतःची क्षमता दाखवतो. तुमच्या शांत स्वभावात किंवा तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये लोकांना वेगळेपणा दिसू शकतो. अनेक वेळा आवाज करणाऱ्यांकडे जगाचं लक्ष जातं, पण सतत काम करणाऱ्यांचा प्रभाव जास्त काळ टिकतो. तुमच्यासाठीही अशीच काही परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या मनात भविष्याबद्दल काही नवीन विचार जन्म घेऊ शकतात.
काही गोष्टी फक्त इच्छा राहणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा निर्धार वाढू शकतो. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या पलीकडे जाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. आयुष्यातील पुढचा अध्याय तुमच्यासाठी फक्त घटनांनी भरलेला नसेल, तर स्वतःला नव्याने घडवण्याची प्रक्रिया असू शकते, जिथे प्रत्येक दिवस तुम्हाला आधीपेक्षा अधिक मजबूत आणि परिपक्व बनवू शकतो. धनुराशीच्या काही लोकांसाठी पुढचा काळ हा स्वतःचा आत दडलेल्या क्षमतांना ओळखण्याचा टप्पा ठरू शकतो. अनेकदा माणूस स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवतो, पण काही परिस्थिती अशा येतात ज्या त्या मर्यादाच बदलून टाकतात. तुमच्या बाबतीतही काही घटना अशा घडू शकतात ज्या तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सक्षम असल्याची जाणीव करून देतील. एखादं काम जे पूर्वी खूप कठीण वाटत होतं, ते आता शांतपणे आणि आत्मविश्वासाने पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात दिसू शकते. या काळात तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे अनुभव मिळू शकतात, जे तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता आणू शकतात. प्रत्येक अनुभव आनंद देणारा असेलच असं नाही, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जाऊ शकतो. काही वेळा आयुष्य मोठे बदल करण्यापूर्वी माणसाला वेगळ्या मार्गावरून चालायला लावतं. त्या मार्गावर प्रश्नही असू शकतात, संभ्रमही असू शकतो, पण शेवटी त्यातूनच स्पष्टता मिळण्याची शक्यता असते. धनुराशीच्या काही लोकांच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यातही वेगळेपणा दिसू शकतो. तुमच्या विचारांमध्ये गंभीरता वाढू शकते आणि त्यामुळे लोक तुमच्या शब्दांना अधिक महत्त्व देऊ शकतात. आधी ज्या गोष्टी सहजपणे दुर्लक्षित केल्या जात होत्या, त्याच गोष्टी आता लोक लक्षपूर्वक ऐकू शकतात. काही प्रसंगी तुम्ही नकळतपणे दुसऱ्यांसाठी प्रेरणेचे कारण बनूही शकता. तुमच्या आयुष्यात काही नवीन जबाबदाऱ्या प्रवेश करू शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या मोठ्या वाटू शकतात, पण त्याच गोष्टी पुढे जाऊन तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनवू शकतात. काही वेळा जबाबदाऱ्या या ओझं नसतात, त्या माणसाची क्षमता ओळख करून देणारी संधी असतात. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येक नवीन गोष्टीकडे भीतीने न पाहता शिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वेगळे परिणाम दिसू शकतात. येत्या काळात तुमच्या आयुष्यात काही क्षण असे येऊ शकतात, जे तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडतील. आपण आतापर्यंत किती पुढे आलो आहोत आणि पुढे कुठे जायचं आहे याचा विचार मनात येऊ शकतो. काही निर्णय फक्त परिस्थिती बदलत नाहीत, ते संपूर्ण प्रवासाची दिशा बदलतात. तुमच्या आयुष्यातही अशा काही वळणांची चाहूल लागू शकते, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या नव्या रूपाकडे घेऊन जाऊ शकतं. धनुराशीच्या काही लोकांच्या आयुष्यात पुढील काळात बदलांचा वेग थोडा वेगळा जाणू शकतो. आतापर्यंत काही गोष्टी खूप हळू घडत असल्यासारख्या वाटत असतील, पण आता परिस्थिती अचानक गती घेऊ शकते. ज्या विषयांवर बराच काळ शांतता होती, त्याच विषयांमध्ये अचानक हालचाल सुरू होऊ शकते. काही लोकांना अशा संधी मिळू शकतात, ज्या पूर्वी फक्त कल्पनांमध्ये होत्या. विशेष म्हणजे या संधी नेहमी सरळ मार्गाने येतीलच असं नाही. काही वेळा त्या आव्हानांच्या रूपातही समोर येऊ शकतात. तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीतही एक नवीन स्थिरता निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेऊन उत्तर देण्याची वृत्ती वाढू शकते. ही गोष्ट पुढे जाऊन अनेक अनावश्यक तणावांपासून दूर ठेवू शकते. एखाद्या छोट्या प्रसंगातूनही मोठा धडा मिळू शकतो आणि तोच धडा पुढच्या काळात योग्य मार्ग निवडण्यासाठी उपयोगी पडू शकतो. काही धनुराशीच्या लोकांच्या जीवनात जुन्या ओळखी पुन्हा सक्रिय होऊ शकतात. बऱ्याच काळापासून संपर्कात नसलेल्या व्यक्ती अचानक समोर येऊ शकतात. काही भेटी फक्त आठवणींसाठी नसतात, त्या भविष्यातील नव्या शक्यतांचे दरवाजेही उघडू शकतात. एखाद्या जुन्या संबंधातून किंवा आधीच्या अनुभवातून आता काही नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. मनाच्या पातळीवरही एक वेगळं परिवर्तन जाणू शकतं. आधीच्या गोष्टींसाठी खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होत होती, त्याच गोष्टी आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. माणूस जसजसा पुढे जातो, तसतसा त्याच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल होतो आणि तुमच्यासाठीही तशी प्रक्रिया सुरू होऊ शकते. काही गोष्टींना मागे सोडण्याचा निर्णय हा नुकसान नसतो, तर स्वतःसाठी योग्य जागा निर्माण करण्याची सुरुवात असते. पुढील काळात तुमच्या मनात स्वतःच्या आयुष्याला अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा विचार वाढू शकतो. फक्त रोजचं काम आणि रोजची धावपळ यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी स्वतःच्या मनाला समाधान देणारं करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. आयुष्य कधी कधी अशा टप्प्यावर आणून उभं करतं, जिथे माणूस फक्त यश शोधत नाही, तर शांतता, समाधान आणि स्वतःची खरी ओळख शोधायला सुरुवात करतो. तुमच्यासाठीही अशीच एक नव्या विचारांची आणि नव्या दिशेची सुरुवात दिसून येण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या काही लोकांसाठी पुढचा काळ
हा स्वतःच्या आयुष्याकडे अधिक खोलवर पाहण्याचा टप्पा ठरू शकतो. अनेकदा आपण रोजच्या धावपळीत इतके व्यस्त होतो की आपल्या मनातील खऱ्या इच्छा आणि अपूर्ण राहिलेल्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. पण आता काही प्रसंग असे घडू शकतात जे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्यास प्रवृत्त करतील. हा वेळ फक्त विश्रांतीसाठी नसेल, तर स्वतःच्या ध्येयांचा, विचारांचा आणि पुढील प्रवासाचा शांतपणे विचार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या काळात काही धनुराशीच्या लोकांमध्ये नवीन कल्पना निर्माण होण्याची शक्यता आहे. या कल्पना अचानक एखाद्या अनुभवातून, एखाद्या संभाषणातून किंवा एखाद्या साध्या निरीक्षणातूनही जन्म घेऊ शकतात. विशेष गोष्ट म्हणजे सुरुवातीला या विचारांचं महत्त्व कमी वाटू शकतं, पण वेळेनुसार त्यातून मोठा मार्ग तयार होऊ शकतो. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या विचारातूनच होते आणि तुमच्यासाठीही काही नवीन सुरुवातीची बीजं आता रुजताना दिसू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वातही एक वेगळी चमक दिसू शकते. लोकांसमोर स्वतःला व्यक्त करण्याची पद्धत बदलू शकते. आधी काही गोष्टी मनात ठेवण्याची सवय असेल, तर आता योग्य ठिकाणी योग्य गोष्ट स्पष्टपणे मांडण्याची क्षमता वाढू शकते. या बदलामुळे लोक तुमचं म्हणणं अधिक गांभीर्याने ऐकू शकतात. काही वेळा शब्दांपेक्षा बोलण्यामागचा आत्मविश्वास लोकांना जास्त जाणवतो आणि तो आत्मविश्वास तुमच्यात वाढण्याचे संकेत आहेत. काही प्रसंगी तुम्हाला दोन वेगवेगळ्या मार्गांपैकी एक निवडण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी घाईत निर्णय घेण्याऐवजी तुमच्या मनाला आणि अनुभवाला महत्त्व देणं उपयोगी ठरू शकतं. कारण प्रत्येक चककणारी गोष्ट योग्य असतेच असं नाही आणि प्रत्येक साधी वाटणारी संधी छोटी असतेच असंही नाही. योग्य निवड ही अनेकदा बाहेरच्या आवाजाने नाही, तर मनाच्या शांततेत सापडते. पुढे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात काही असे क्षण येऊ शकतात जिथे तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की पूर्वी आलेल्या अडचणी फक्त अडथळे नव्हते, त्या पुढच्या प्रवासासाठी तयार करणारे अनुभव होते. तुमच्या मार्गावर काही नवीन लोक, काही नवीन कल्पना आणि काही अनपेक्षित घडामोडी येऊ शकतात. या सगळ्यातून तुमच्या आयुष्याचा एक असा अध्याय सुरू होऊ शकतो जिथे तुम्ही फक्त परिस्थितीशी जुळून घेणार नाही, तर स्वतःची दिशा स्वतः ठरवण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि या माहितीतील एखादी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा. अशाच राशीविषयक माहिती, बदलांचे संकेत, भविष्याशी संबंधित नवीन अपडेट्स आणि मनाला विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुरू ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या राशीच्या मित्रांपर्यंतही पोहोचवा. तुमचा एक छोटासा सपोर्ट अशाच नवीन आणि वेगळ्या माहितीला अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो.